आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार अंतर्गत येणाऱ्या रामजीटोला गावातील शेतपालन रस्त्याचे काम आजतागायत न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या पांधन रस्त्याला लागून तब्बल 150 ते 200 एकर शेती असूनही रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। चिखल आणि खड्ड्यांमुळे पायी चालणेही अशक्य झाले असताना शेतीतील विविध कामांसाठी अत्यंत मजबुरीने जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाचा हा हलगर्जीपणा म्हणजे गावाचा विकास नसून स्थानिक शेतकऱ्यांची फसवणूक आणि त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्याचाच प्रकार आहे, असा थेट आरोप नागरिक करत आहेत। ज्या लोकप्रतिनिधींना किंवा अधिकाऱ्यांना या समस्येचे गांभीर्य कळत नाही त्यांनी प्रत्यक्ष या रस्त्यावरून पायी चालवून दाखवावे, असे आवाहन देत मुंडीपार ग्रामपंचायतीने या शेतपालन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आक्रमक विनंती आणि मागणी परिसरातील सर्व त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। हे बघा, हे रामजीटोला मुंडीपार ग्रामपंचायतीची पांधन रस्ता आहे। ते जाण्या येण्यात किती दुर्दशा होते, माणूस चालू नाही शकत। बघा तुम्ही, हे इथपासून बघा, हे इथपासून हे इथपर्यंत अशी दुर्दशा आहे की आम्ही ह्या पांधन रस्त्याने शेतात जाऊ नाही शकत। ट्रॅक्टर नाही जाऊ शकत। ट्रॅक्टर नेल्यावर इकड तिकड होत आहे। तर ग्रामपंचायत ते झाड नाही देऊन राहिली। किती दुर्दशा पहा आहे, तुम्हाला दिसतच आहे। पूर्ण बघा तिथपासून इथपर्यंत असे मोठे मोठे नाले आहेत की माणूस पडला तर वाचणारच नाही, बिलकुल शक्यच नाही आहे। ट्रॅक्टर नाही जात, बोर मशीन नाही जात, काही नाही जात। 1000-2000 रुपये लावावर लागते एक किसानला, प्रति कम से कम 1000 ते 1000 रुपये खर्च येतो एक किसानला। तर असे खूप सारे किसान आहेत ह्या पांधन रस्ता इथं शेती आहे। कम से कम 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर ते लंबा रस्ता आहे हा। त्याची दुर्दशा इकडे तर खूप थोडी चांगली आहे, तिकडे असे आहे की बिलकुल दिक्कतच आहे। बोर मशीन नाही जात, काहीच नाही जात। धान काटण्याचे मशीन, तुरायची मशीन दिले तर एक किसानावर कम से कम 10 ते 12 हजार रुपये लावा लागते, तेव्हा हे पांधन रस्ता दुरुस्त होते। ही दुर्दशा पहा मुंडीपार ग्रामपंचायतमध्ये येते हे, हिचे काम नाही होत, काही नाही होत। यासाठी आम्ही खूप परेशान आहोत। धन्यवाद मित्रांनो। ग्रामपंचायत अडचण काय तर माहीत नाही। ह्या पाणीचे काम आजूबाजूचे पूर्ण काम ग्रामपंचायतीने केले आणि 10 वर्ष झाले ह्या ग्रामपंचायतीने ह्या पाणीचे काम अधुरा का ठेवला। आणि इकडे थोडीशी खेती नाही आहे, 100 ते 150 एकर खेती आहे। आणि सर्वात मोठी समस्या आम्हाला आता खत नेवायची समस्या आहे, कारण की 50 किलोची बोरी आम्ही 4 वेळेस नेतो। आणि शेतीमध्ये जनावरांसाठी घास आणतो, गवत आणतो। आम्ही दिवसाभरातून 5 फेऱ्या मारतो आणि एका वेळेस 3-3, 4-4 पेंड्या आणतो आम्ही। हे फार मोठी समस्या आहे आणि ह्या पांदीला कोणीही ध्यान देत नाही। असे आमचे पुष्कळ अडचणी येतात। कोणीची शिदोरी पडते तर कोणी दिवसभर उपाशीच राहतात। एका दिवशी त्या काकाची शिदोरी नेत होता, तर त्याची शिदोरी पडली तर तो आपल्या वावरामध्ये बिचारा 2 वाजताची टाईम होती, आपल्या वावरामध्ये उपाशी राहिला। हे समस्या आम्हाला पुष्कळ वर्षातून कडून येते, पण ग्रामपंचायत मुंडीपार ह्या कामावर दुर्लक्ष करते आणि ह्या कामाची कुठे त्रुटी आहे हे आम्हाला माहीत नाही। पण इथचे किसान पूर्ण परेशान आहेत ह्या कामामुळं आणि ह्या पाणीमुळं। नमस्कार। हे बघा शेतकरी मित्रांनो, हे पांधन रस्ता हे आहे रामजीटोला गावात आणि हे पांधन रस्ता येते मुंडीपार ग्रामपंचायतमध्ये। आणि हे पांधन रस्त्याची दुर्दशा पहा तुम्ही, हे इकडून पण पूर्ण खराब झालेली आहे।